2010 मध्ये गुगलला किती वर्ष पूर्ण झाली? म्हणजे 10. हा 10. 10. निखिल 41. 41. केदार 17. 17. काय लॉजिक लावलं का अंदाज लावला का? लॉजिक लावलं. लॉजिक लावलं. काय लॉजिक होतं? 93च्या सुमारास काहीतरी कम्प्युटरची हे झाली आपल्याकडे. हा 17 वर्ष म्हणून मोजली मी. अच्छा, बघूया काय उत्तर आहे. 12 हे उत्तर आहे आणि 12 हे उत्तर असल्यामुळे विजय गुण तुला मिळतोय. तू कशावरनं 10 आकडा? 10 वर्ष मला वाटतं इंटरनेटला सुरू होऊन झालेत. हा. त्याच्या अगोदर म्हणजे 1 वर्ष मागे पुढे असेल हा हा म्हणून मी 10 आकडा टाकला. बरं, आपली ही जी दुसरी फेरी आहे पहिल्या भागाची ती संपली आहे. आपण बघूया की तुम्हाला पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये कुठले कुठले आकडे मिळाले. विजय 3 आणि 1. निखिल 3 आणि 1. केदार 2 आणि 6. हे जे आकडे आहेत ते फार महत्वाचे आकडे आहेत. ते पुढे बराच खेळ खेळणार आहेत. त्याच्याविषयी आपली तिसरी फेरी झाली की मी तुम्हाला सांगणार आहे, कारण टेन्शन खऱ्या अर्थानं हाय याच्या नंतर होणार आहे. लवकरच भेटूया. हे उसवल गण गोत सार आधार कुणाचा ना. पहिला भाग तिसरी फेरी, तिसरा आकडा मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं खेळ आणि टेन्शन आता सुरू होणार आहे. सुरुवात करूया. ही जी तिसरी फेरी आहे त्याच्यामध्ये तुमचा जो सामना आहे तो वेळेशी आहे. मी तुम्हाला प्रत्येकाला 6 प्रश्न विचारणार आहे, पण त्याची उत्तरं तुम्हाला 30 सेकंदाच्या आत द्यावी लागणार आहेत. तुम्ही 30 सेकंदांमध्ये जर 6 प्रश्नांची उत्तरं देऊ शकला नाही, 5च देऊ शकलात तर पुढचा प्रश्न मी विचारणार नाही. त्यामुळे तुम्हाला तेवढेच गुण मिळणार आहेत. ठीक आहे? पण असं असलं तरी सुद्धा शांत डोक्याने स्थिरपणे, कारण आता वेगळं टेम्परामेंट लागणार आहे या राऊंडला. ठीक आहे? तर तुमचा स्पीड विचारण्याचा कमी असला तर नुकसान आमचं होईल ना. नाही, बरोबर आहे तुझं, पण आमचे जे दिग्दर्शक आहेत ज्ञानजी, त्यांनी माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली आहे एका ठराविक वेगात प्रश्न विचारायची. आणि जर मी हळू प्रश्न विचारला तर तिघाने हळू विचारेल, फास्ट विचारला तर तिघाने फास्ट विचारेल. ठीक आहे? विजय 30 सेकंद 6 प्रश्न. तुझे 30 सेकंद सुरू होत आहेत. भारतातील सर्वात लांब बोगदा. 5. 6 महिने रात्र तर 6 महिने दिवस असणारा प्रदेश. नॉर्वे. चूक. पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग दर सेकंदाला किती असतो? 5. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात वेगवान शतक किती बॉल्समध्ये नोंदवले गेले आहे? 36. चूक. IPLच्या कोणत्या संघाची जुही चावला भागीदार आहे? कोलकाता नाईट रायडर्स. बरोबर. मराठी अभिमान गीताचे कवी कोण? मिस्टर सुरेश भट. बरोबर, हरकत नाही. गुड. निखिल तुझे 30 सेकंद सुरू होत आहेत. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात किती दिवस प्रवास करण्याचा विक्रम केला? 6 महिने. चूक. संगीत नाटकाची सुरुवात कोणत्या गीत प्रकाराने होते? नांदी. बरोबर. दी ग्रेट डिक्टेटर सिनेमात हिटलरची भूमिका कोणी केली होती? पास. पौराणिक कथेतील शकुंतलेच्या पित्याचे नाव काय? पास. गुढीपाडवा कोणत्या मराठी महिन्यात येतो? पास. अमेरिकेला स्वातंत्र्य देवतेचा पुतळा कोणत्या देशाकडून? निखिल वेळ संपली, त्यामुळे मी प्रश्न पूर्ण करू शकलो नाही. हरकत नाही. केदार सुरू करूया. तयार? हो सर. तुझे 30 सेकंद सुरू होत आहेत. ब्रॉडवे थिएटर कोणत्या शहरात आहे? न्यूयॉर्क. बरोबर. तेंडुलकर व द्रविड यांची वन डे मॅच मधील सर्वोच्च भागीदारी किती धावांची आहे? 331. बरोबर. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? पास.
2010 मध्ये अमिताभ बच्चन यांना कोणत्या सिनेमाकरता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला? बरोबर. संस्कृतीमधील हिम शब्दाचा अर्थ काय आहे? बर्फ. बरोबर. 2001च्या जनगणनेनुसार संपूर्ण साक्षर असलेला जिल्हा कोणता? केदार, शेवटचा प्रश्न परत राहिला. मला तसं पण येत नव्हतं सर. येत नव्हतं. बरं आहे, हरकत नाही. पण आपला जो पहिला भाग आहे त्याची तिसरी फेरी संपलेली आहे. 3 आकडे तुम्हाला मिळालेले आहेत. पहिल्यांदा आपण बघूया तुम्हाला काय आकडे मिळालेले आहेत. विजय, 3, 1 आणि 2. निखिल, 3, 1 आणि 1. केदार, 2, 6 आणि 4. आता हे जे आकडे आहेत तुम्ही मिळवलेले त्याच्यामध्ये मी 3 शून्य ऍड करणार आहे. ऍड करणार हा खरं तर चुकीचा शब्द आहे. 3 शून्य देणार आहे, 3 शून्य मांडणार आहे त्या आकड्यांच्या पुढे, आणि मग जी काय रक्कम होईल ती तुम्ही मिळवलेली आहे ऑलरेडी, पण ती घेऊन जायला अजून परवानगी नाही आहे, कारण ही रक्कम तुम्हाला टिकवून ठेवायला लागणार आहे आणखीन 2 फेऱ्या. तर याच्याची जी पुढची फेरी आहे त्या फेरीमध्ये तुम्ही हे जे 3ही आकडे आहेत ते टिकवायसाठी खेळणार आहात. म्हणजे पहिल्यांदा 1000च्या घरासाठी खेळणार, मग 10,000च्या घरासाठी खेळणार आणि मग लाखाच्या घरासाठी खेळणार, आणि हे हळूहळू अवघड होत जाणार आहेत प्रश्न. ठीक आहे. तर आता तुम्हाला किती रिस्क घ्यायची आहे, तुम्हाला किती स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आहे, या सगळ्याचा विचार करा. इतर जे 2 स्पर्धक आहेत त्यांचाही विचार करा, आणि हे जे सगळं आहे त्याचा विचार करून मग तुमचे जे आकडे आहेत त्याची अरेंजमेंट ठरवा. ठीक आहे. या सगळ्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागणार आहे. ठीक आहे, हरकत नाही. एक छोटासा ब्रेक घेऊया. तोपर्यंत ही मंडळी आपापले आकडे जे आहेत त्याच्याशी खेळतील. लवकरच परत भेटू. मला असं वाटतं आम्ही तिघे जेम्स आहे, त्यातले एखादा जिंकला तर मला असं वाटतं की आमच्यापैकीच एक विजेता आहे. हो, दुसऱ्याच्या विजयामध्ये पण आपण आपला आनंद शोधला पाहिजे, तरच तुम्ही जीवन आमच्या तिघाही स्पर्धकांचे आकडे मांडून झालेले आहेत त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे. आपण बघूया काय आकडे त्यांनी ठरवलेले आहेत. विजय, 312. 3, 1, 2. ओके, 3,12,000. काय विचार केला? जसं आहे तसं आपण ठेवूया. आहे तसंच ठेवूया आपण. बरं, निखिल तुझा आकडा? 1, 3, 1. 1,31,000. थोडं जरा डिफेन्सिव्ह दिसायला जरा बरं वाटतं ना, एक इकडे एक तिकडे. दिसायला बरं वाटतं म्हणून केलंय. चित्रकार आहेस. केदार, काय ठरवलंय? 4, 6, 2. काय विचार केलास? लाखाच्या आकड्याला रिस्क आहे असं वाटतंय मला, बरं. कारण प्रश्न जर का अवघड होत आहेत तर. बरं. तर 6 हा जरी या तिन्हीमध्ये मोठा आकडा असला तरी 4 पण लाख जेव्हा म्हणू तेव्हा लहान नाहीये. बरं. इन केस जर का काही घोटाळा झाला हा. 10,000च्या याच्यात तरी जरी मोठी रक्कम येईल. आता तुम्ही तिघेही हे 3 आकडे वाचवण्यासाठी खेळणार आहात. पहिल्यांदा आपण सुरू करतोय निखिल पासून, कारण तुझा आकडा सगळ्यात कमी आहे. त्याच्यानंतर विजय आणि मग केदार. ठीक आहे, सुरू करूया. चला. निखिल, 1000च्या घरासाठी खेळतोय. तुझा प्रश्न: लक्ष्मी देवीचे चित्र कोणत्या बँकेच्या चिन्हामध्ये आहे? देना बँक, ऍक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र. देना बँक. देना बँक. बघूया उत्तर बरोबर आहे का? बरोबर उत्तर आहे. एक हा आकडा टिकवलेला आहे. 3 ह्या आकड्याकडे जाऊया 10,000च्या घरासाठी. तुझा प्रश्न आहे